नमस्कार, मी सचिन बागवे. जय श्री स्वामी समर्थ. गेल्या भागात आपण बघितलं एक्साइटमेंट या सवयीबद्दल उत्साह. ह्या भागात आपण चर्चा करू निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग हॅबिट्स. लहान मुलांमध्येच काय तर मोठ्या माणसांमध्ये सुद्धा निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी अजिबात नसते. आता ही सवय रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आणि फ्रीडमने येते. मुलांच्या दृष्टीने विचार केला तर स्वतः निर्णय घेतल्यानंतर मुलांना असं वाटतं की आमची एक वेगळी आयडेंटिटी आहे अशी त्यांना निर्माण झाली असं त्यांना वाटतं. पेरेंटनी सजेशन देण्याऐवजी मी स्वतः निर्णय घेतला तर माझ्या लाईफवर माझा कंट्रोल आहे हे त्यांना वाटतं. स्मॉल डिसिजनमध्ये योग्य ठरल्या तर मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे तो वेगाने वाढतो. अनेकदा पालक काय करतात, मुलांना स्वतःहून निर्णय घ्यायला देत नसतात. मग काय होतं, मग ते सारखे विचारणार मी काय करू, कपडे घालू का, या पेंटिंगला कुठला रंग देऊ, मैदानात जाऊ की कॉम्प्युटरमध्ये खेळू. म्हणजे डिपेंडन्सी पालकांवरती मुलांची जास्त येते. आवडीचे कपडे, खेळणी, खाऊ स्वतः त्याने निवडलं तर त्यांना पण एक आनंद, प्रचंड आनंद होतो. समोर अनेक पर्याय आहेत तर लहान मुलं अनेकदा गोंधळात पडतात, तर निर्णय घेऊ शकत नाहीत. तेव्हा पालकांनी त्यांना मार्गदर्शन करा. निर्णय चुकला तर आई बाबा ओरडतील का, भीती वाटत असते सतत. मग पालकांनी तुला काय हवे निदान त्यांना विचारा, एकदा तरी विचारा. घरामध्ये एखादं डिसिजन चालू आहे, एखाद्या पिकनिकला जायचं आहे, सहलीला जायचं आहे किंवा एखादं टीव्ही, फ्रीज, घरात एक वस्तू आणायची आहे, तर मुलांचंही मत त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. समजा मुलांचा एखादा निर्णय चुकला तर पालकांनी त्यांना ओरडायची काही हरकत नाही आहे. ठीक आहे ना, पुढच्या वेळी बघू असं त्यांना सांगितलं. हे सहानुभूती जी आहे ना ती मुलांना द्या. मुलांची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी मर्यादित पर्याय द्या. म्हणजे तुला काय पाहिजे, काय खायला पाहिजे, सफरचंद पाहिजे का केळं पाहिजे, पर्याय कमी. निर्णय चांगले आणि वाईट हे दोन्ही होऊ शकतात हे त्यांना सोप्या आणि साध्या भाषेत सांगा. मुलांना लहान सहान चुकामधून त्यांना चांगला निर्णय घेण्यात येते हे ते शिकतात. त्यांना एक्सपिरियन्स घेऊ द्या, त्याच्यातनं त्या प्रोसेसमध्ये त्यांना जाऊ द्या. नेहमी म्हणतो प्रोसेसमध्ये जाऊ द्या. लहान मुलांना लहानपणापासून योग्य प्रमाणात तुम्ही जर निर्णय घ्यायला तुम्हाला फ्रीडम दिलात, मुभा दिली, स्वातंत्र्य दिलं, तर भविष्यामध्ये ते एक जबाबदार आणि खंबीर व्यक्ती बनतील किंवा घडतील सुद्धा. जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील भागात भेटू. आदर म्हणजे रिस्पेक्ट या सवयीबद्दल. जय श्री स्वामी समर्थ.